Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ही त्यांची आई वळवळ करायली आहे. आणि आता देखील धनंजय मुंडेनं काल नाव घेतलं नाही कुणाचंच. मुंडेचे वाल्मिकाचे हे मालक नाहीत, कुणी सांगणारे यायचे आहे ना, आपल्या आपल्या पद्धतीने बघायचं. हे सुद्धा धनंजय मुंडेचे आणि वाल्मिकांकडे आतापर्यंत होते. इथं फक्त वाल्मिकांना आणि वाल्मिकांनाच होत. तसंच होतं ना. एक मिनिट काहीतरी सांगा यापुढे धनंजय मुंडेचे वाल्मिकाचे हे मालक नाहीत, कुणी सांगणारे ह्याचे आहे ना, आपल्या आपल्या पद्धतीने बघायचं. हे सुद्धा धनंजय मुंडेचे आणि वाल्मिकांकडे आतापर्यंत होते, पण ह्यांना काही गोष्टी जमल्या नाहीत म्हणून हे आता विरोधात बोलायले. ते पण काल जे धनंजय मुंडे यांनी काल धनंजय मुंडेंना नाव कुठंच घेतलं नाही, पण हे त्याच्यामध्ये राजकारण करायले, आरोप करायले ते धनंजय मुंडेवर. कशाबद्दल? ह्यांना त्या गोष्टीची खळखळ अशी चळचळ वाटायली यांना. कशामुळे हे करायले? त्याच्यामध्ये मराठा समाजाचं दुर्दैव आहे की जरांगे सारखा माणूस, की इतकं दुर्भाग्य आहे मराठी समाज की त्यांना आतापर्यंत एवढा मूर्ख माणूस भेटला जरांगे सारखा, की मराठी समाजाचं नेतृत्व करणारा. माझा एक प्रश्न, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण असं म्हणायचं नाही की वाल्मिक करडे दोषी आहे, ते न्यायालय ठरवेल. पण ज्या व्यक्तीवर संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोप आहेत, त्या प्रकरणावर त्यांच्यावरती चार्जशीट दाखल झाली आहे, ते तुरुंगात आहेत, अशा व्यक्तीचं जाहीरपणे आठवण काढणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? ह्याच्यामध्ये फक्त राजकारण भिडलेलं आहे. वाल्मिक काळाचा धनंजय मुंडेचा त्याच्यामध्ये कुठेही कशामध्ये संबंध नाही. त्याच्यामध्ये फक्त राजकारण बोललंय. धनंजय मुंडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 2 नंबरला फक्त 200 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्या मराठी समाजाला त्यांना की ही त्यांची आई वळवळ करायली आहे. आणि आता देखील धनंजय मुंडेनं काल नाव घेतलं नाही कुणाचंच, फक्त म्हणले मला जाणीव व्हायली. ते म्हणते कुणाची बी, एखाद्या कोणत्याही कार्यकर्त्याची. पण हे काय म्हणते तर वाल्मिकाचं ह्यांनी काय जाणून बुजून नाव घेतलं, ह्यांची आई वळवळ करायली. मला सांगा, धनंजय मुंडे म्हणाले की जे काय होईल ते न्यायालयात होईल. जे काय होईल ते न्यायालयात होईल. 9-10 महिन्यांपासून तो व्यक्ती आपल्यात नाही. धनंजय मुंडे तुम्ही म्हणताय जर ते वाल्मिक कराडांचा उल्लेख करत नव्हते तर कुणाचा उल्लेख करत होते? म्हणजे जर तुमच्या मताप्रमाणे जर धनंजय मुंडे त्यांचे 100 कार्यकर्ते नाराज आहेत. ज्यांना फ्रेश उमेदवार आहे त्यांना तिकीट दिलेलं आहे ना. जे फ्रेश उमेदवार त्यांना नको वाटले त्यांना दिलं नाही ना त्यांनी तिकीट. मग बाकीच्याची काय वळवळ करायली कशाबद्दल? यांचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेला असला तरी सुद्धा त्यांनी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नव्हतं. तुम्हाला असं का वाटतं की वाल्मिकांच्या समर्थकांना तिकीट डावाले? तुम्ही हर गोष्ट वाल्मिकांनांपाशीच फिरून आणतात. निवडणुकीच्या मुद्द्यापासून तुम्ही फक्त वाल्मिकांनापाशीच फिरायला दिसतात, पण निवडणूक ही विकासापासून सुरुवात झालेली आहे आणि विकासापाशीच येणार. सांगायचंय हा मुद्दा आम्ही चर्चेत नाही आणलेला. काय ना की बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी स्टेटमेंट केल्यानंतर माध्यम त्याच्यावर चर्चा करणार नाही, असं कसं होणार? नाव घेतलं साहेबांनी, काय नाव घेतलं? कुणाचं नाव घेतो? सहकारी. त्याच्यामध्ये सहकारी भरपूर आहेत ना. तुम्ही सहकार्यांचं फक्त तुम्ही तिथं का जाता? धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं की गेल्या 10-11 महिन्यांपासून तो व्यक्ती आपल्या मध्ये नाहीये, न्यायालयाचा जो निकाल येईल वगैरे, हे सगळे रेफरन्स वाल्मिक कराड यांच्याकडे जातात. तुमचे बोट चाललात तिथं, कुठेही बोट तिथं गेलेलं नाही. तुम्ही त्या बोटापर्यंत नेलात आणि पुन्हा आमच्यात तुम्ही असं दाखवायला की आमच्यात 2 गट आहेत. आमच्यात कोणताही गट नाही. आमचा सगळा एकच आहे, ते म्हणजे धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई. या दोघांनी ज्यांना उमेदवारी दिली ते सर्व एक दिलानं त्यांचं काम करीत आहे. की धनंजय मुंडे यांनी केलेल्या कामावर त्यांना विश्वास आहे. परत आता ते बघा माझ्यावर परत रागावतील की तू परत तिकडेच का चाललायस. एवढे कामाचे मुद्दे केलेले असताना धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडची आठवण का काढावी लागते? साहेब, एक सहकारी आहे, कार्यकर्ता आहे. आणि परळीमधल्या स्थानिक लोकांना आज जरी मीडिया काही बोलत असली आणि मीडिया काही दाखवत असली किंवा विविध विरोधी पक्षातले ताईसारखे लोक असे काही बोलत असतील, पण स्थानिक लोकांना इथं माहिती की धनंजय मुंडेंच्या नंतर वाल्मिक अण्णा कराड यांनी येथील स्थानिक लोकांना किती मदत केली. त्यावेळेला पक्ष, जात पात हा विषय त्यांच्याकडे नव्हता. अक्षरशः दवाखान्याच्या कामापासून ते कोणत्याही कामापर्यंत त्यांनी काम केले. हा राजकारणाच्या भागातून तो पिसल्या गेलेला माणूस आहे आणि चांगलं काम करणाऱ्या सहकार्याची आठवण साहजिक आहे. त्याच्याबद्दल ह्यांना पक्षातून काढून टाका, त्यांना पक्षातून काढून टाका. आता ह्या अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सुद्धा त्यांचंच मालकी का काय, आपण चांगला सहकारी कसं म्हणायचं? आम्हा परळीकरांना वेळोवेळी मदत करणारा, साहेबाच्या नंतर वेळोवेळी मदत करताना आम्ही त्यांना आमच्या डोळ्यानं पाहिलंय, म्हणून ते चांगला सहकारी साहेब.
बाकी तर न्यायालय प्रक्रियेमध्ये ते आहे की त्यांना दोषी आहेत का नाही दोषी आहेत, हा न्यायालयाचा भाग आहे. पण आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं इथं त्यांचा सर्वसामान्य लोकांना खूप मदत होती, विविध प्रकारे मदत करत असायची ते.